वर्धा येथे बोलताना महायुतीचे नेते संजय सिरसाट यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात मोठे विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन टायगरचा परिणाम पुढील 1 महिन्यात स्पष्टपणे दिसून येईल. तसेच उद्धव ठाकरे गटातील अनेक खासदार आणि आमदार आपल्या संपर्कात असल्याचा त्यांनी दावा केला आहे. सिरसाट यांनी म्हटले आहे की ऑपरेशन टायगरचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य वेळी घेतील आणि राजकीय घडामोडींना त्यानुसार दिशा मिळेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करताना सिरसाट म्हणाले की पक्षातील असंतोषाचे मुख्य कारण म्हणजे नेत्यांकडून संवादाचा अभाव आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष. निधी वितरणावर बोलताना त्यांनी महायुतीत सत्ताधाऱ्यांना झुकते माप मिळणे नैसर्गिक असल्याचे सांगितले. सत्ता असताना निर्णय प्रक्रियेत प्राधान्य देणे चुकीचे नाही, असेही ते म्हणाले. कुणाल कामरा यांच्यावरही त्यांनी तीव्र शब्दात टीका केली. महाराष्ट्रात येऊन नेत्यांची बदनामी करणाऱ्यांना आता योग्य उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची टीका संविधानाच्या मर्यादेबाहेर जाते आणि यावर कठोर भूमिका घेतली जाईल. कामरा का काय तो कामरा, त्याला जी काही मस्ती आहे महाराष्ट्रात येऊन इतरच्या नेत्याची बदनामी करायची, त्याचे मला वाटतं आता दिवस भरत आलेले आहेत. त्यांची आता ही सुनावणी चालू आहे. नक्की त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे त्या अध्यक्ष घेतीलच, परंतु अशी मस्ती महाराष्ट्रात खपून घेणार नाही. तुमचा व्यवसाय काय आहे किंवा तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ कुठेही कुणावरही कशाही पद्धतीची टीका करणं हे मला वाटतं घटनेच्या विरोधात आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या सुद्धा विरोधात आहे. म्हणून त्याला व्यवसाय गाणं तर तुझ्यावर करणं, स्वतःवर, तुझ्या कुणी आणखीन जवळच असेल त्याच्यावर कर. तुम्ही व्यावसायिकाच्या नावावर जर तुम्हाला इतरांची बदनामी करायचं काय ठेका घेतलंय काय? आणि म्हणून त्याला त्याची जागा ही महाराष्ट्रात निश्चित आम्ही दाखवू.